नमस्कार. कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे चिकन 65. चिकन 65 बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते दाखवते. अर्धा किलो आहे ना चिकन घेतलं. हे स्वच्छ आहे ना 2 पाण्याने धुवून घेतलं. कॉर्नफ्लावर घेतलं 1 छोटी वाटी. मीठ घेतलं. 1 चमचा आहे ना लाल तिखट घेतलं. 65 मसाला घेतला हा. धने पावडर, हळद, 1 अंड, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 लिंबू, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांडी लसूण घेतला सोलून आणि आलं घेतलंय 1 इंच. आपण घेतलेले हे 2 हिरव्या मिरच्या आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे ना आपल्याला आहे ना याची बारीक पेस्ट करून घ्यायची. लसूण पण टाकायचा आणि आपण घेतलेलं आलं आहे ना ते पण टाकून घेऊ. तर हे आपण आहे ना मिक्सरला बारीक वाटून घेऊ. हे बघा असं अद्रक लसूणची ना बारीक पेस्ट करून घेतली. आपण आहे ना आता एक घेतलेलं 1 अंड आहे ना ते ना आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. हे ना 1 चमचा आहे ना लाल मिरची पावडर आहे ही आपण आहे ना सगळी घालून घेऊ. 1 चमचा धना पावडर. हा चिकन 65 मसाला आहे. ह्यो मोठा 1 चमचा आहे ना मसाला घेतला हा पण आपण सगळा टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद आणि कॉर्नफ्लावर. आता आपण घेतलेली कोथिंबीर आहे ना ही बारीक कापून घेऊ. कढीपत्ता. हे कढीपत्त्याचे आहे ना कढीपत्त्याचे पण आपल्याला आहे ना बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. आपण एक घेतलेलं लिंबू ते कापून घेऊ. आपल्याला आहे ना अर्धच लिंबू टाकायचं. आता आपण आहे ना घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट आहे ना ही पण आहे ना टाकून घेऊ. आपल्याला ही पेस्ट पण आहे ना सगळी टाकायची आणि घेतलेलं अर्ध लिंबू आहे ना ते पिळून घ्यायचं. चवीनुसार मीठ आणि कापून घेतलेले आपण आहे ना कढीपत्ता कोथिंबीर ही पण सगळी टाकून घेऊ. आता आपल्याला आहे ना हे ना चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं कॉर्नफ्लावर ते सगळे मसाले आहे ना चिकनला चांगले लागले पाहिजे. आणि आपण आहे ना त्यात आहे ना कढीपत्ता टाकला. कढीपत्त्यामुळे आहे ना चिकन 65ची ना चव खूप छान होती. सगळे मसाले ना आपले आता मिक्स करून झाले. आता आपण आहे ना याच्यावर आहे ना झाकण ठेवून आहे ना हे 10 मिनिटासाठी ना असंच ठेवून देणार आहोत. आता आपण आहे ना झाकण ठेवून आहे ना हे 10 मिनिटं असंच आहे ना सेट व्हायला ठेवू. आता आहे ना आपण एका कढईमध्ये आहे ना तेल तापायला ठेवू. दहा मिनटं झाले. आता आपण आहे ना हे किती छान आहे असं मॅरिनेट झालं. आता आपण आहे ना हे परत एकदा आहे ना मिक्स करून घेऊ म्हणजे परत सगळा मसाला आहे ना असा एकसारखा आहे ना लागल. आता आपलं तेल गरम झालं. आता आपण आहे ना तेलामध्ये आहे ना असं एक एक पीस आहे ना आपल्याला आहे ना तेलामध्ये सोडून घ्यायचा. आपली ना आता खालची बाजू ना चांगली तळून झाली. आता आपण आहे ना याला आहे ना पलटी करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे आपल्याला आहे ना असं पलटी करून घ्यायचे म्हणजे आपले ना दोन्ही बाजू ना चांगल्या शिजल्या जातात. बघा असं आहे ना आपल्याला आहे ना दोन्ही बाजू ना असं चांगल्या तळून घ्यायच्या. बघा आपली ना चिकन 65 आहे ना आपलं आहे ना असं छान आपल्याला आहे ना कुरकुरीत तळून घ्यायचं आणि असं कुरकुरीत तळल्यानंतर आहे ना खूप छान लागतं. आपले आता आहे ना हे छान तळून झाले. आपले तळण्यासाठी आहे ना 5 मिनटं लागले. 5 मिनटामध्ये बघा आपले किती छान आहे ना असे कुरकुरीत आहे ना तळून झाले. आता आपण आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊ. राहिलेले पण आहे ना आपण अशाच प्रकारे सगळे कढईमध्ये सोडून आहे ना तळून घेऊ. असेच आहे ना आपण हे सगळे आहे ना हे ना
चिकन 65 ना सगळे तळून घेतले. आता बघा आपले किती छान असे तळून झाले. आता आपण आहे ना ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर माझ्या चिकन 65ची रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी केली तशी चिकन 65 करून बघा.